तुमची मानसिकता कमजोर झाली आहे हे असं ओळखा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. मानसिकता कमजोर झाली आहे हे कसं ओळखायचं? मानसिक कमजोरीची लक्षणे कोणती असतात? मन कमजोर होत असल्याची सुरुवातीची चिन्हे कोणती? सतत नकारात्मक विचार येण्यामागचं मानसशास्त्र काय आहे? आत्मविश्वास कमी होण्यामागची मानसिक कारणे. मन सतत थकल्यासारखं का वाटतं? मानसशास्त्रीय कारणे. मानसिक ताण आणि कमजोर मानसिकता कशी ओळखावी? मनाची ताकद कमी होत आहे का हे कसं समजून घ्यायचं? मानसिक आरोग्य खराब होत असल्याचे संकेत कोणते? मन कमजोर झालं असेल तर स्वतःला कसं सावरायचं? या आणि अशाच निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. मनुष्याचे आयुष्य हे फक्त शरीरावर चालत नाही, तर त्यामागे सर्वात मोठी भूमिका मनाची असते. शरीर थकले तर आपण विश्रांती घेतो, पण मन थकले आहे अनेकदा आपल्याला कळतही नाही. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक लोक बाहेरून मजबूत दिसतात, पण आतून ते खूप थकलेले असतात. मानसिकता कमजोर होणे ही अचानक घडणारी गोष्ट नसते. ती हळूहळू निर्माण होते आणि तिची काही स्पष्ट चिन्हे आपल्या वागण्यात, विचारात आणि भावनांमध्येही दिसू लागतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीची मानसिकता कमजोर होऊ लागते, तेव्हा सर्वात आधी तिच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होतो. पूर्वी ज्या गोष्टी सोप्या वाटत होत्या, त्या अचानक अवघड वाटू लागतात. छोट्या-छोट्या समस्याही खूप मोठ्या वाटू लागतात. याला कॉग्निटिव्ह ओव्हरलोड असे म्हणतात. म्हणजेच मनावर इतका ताण येतो की साध्या गोष्टींचाही विचार व्यवस्थित करता येत नाही. एखाद्या छोट्या निर्णयासाठीही खूप वेळ लागतो आणि स्वतःवरचा विश्वास कमी होतो. मानसिकता कमजोर झाली आहे याचे दुसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे सतत नकारात्मक विचार येणे. काही लोकांच्या मनात अशी भावना निर्माण होते की माझ्याकडून काहीच होणार नाही किंवा मी इतरांपेक्षा कमी आहे. मानसशास्त्रीय अभ्यास सांगतात की जेव्हा मन सतत अशा प्रकारचे विचार करत राहते, तेव्हा मेंदू हळूहळू त्यावर विश्वास ठेवू लागतो. त्यामुळे व्यक्तीची आत्मविश्वासाची पातळी कमी होत जाते. व्यक्ती स्वतःबद्दल चांगले विचार करणे बंद करते. भावनिक अस्थिरता हे देखील मानसिक कमजोरीचे एक महत्त्वाचे संकेत आहे. पूर्वी एखाद्या गोष्टीवर शांतपणे प्रतिक्रिया देणारी व्यक्ती अचानक खूप चिडचिड करू लागते. काही वेळा ती लवकर दुखावते, तर काही वेळा अगदी छोट्या कारणांवर रागावते. मानसशास्त्रानुसार असे होते कारण मन सतत तणावाखाली असते. जेव्हा मनावर सतत ताण असतो, तेव्हा भावना नियंत्रित ठेवणे कठीण होते. काही लोकांमध्ये मानसिकता कमजोर होत असल्याचे आणखीन एक चिन्ह म्हणजे स्वतःला एकटे ठेवण्याची सवय वाढणे. आधी मित्रांशी बोलायला आवडणारी किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणारी व्यक्ती अचानक लोकांपासून दूर राहू लागते. तिला कोणाशी बोलायची इच्छा होत नाही. जेव्हा मन खूप थकते, तेव्हा व्यक्ती बाहेरील जगापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. पण ही गोष्ट दीर्घकाळ चालू राहिली तर ती मानसिक आरोग्यासाठी अधिक हानिकारक ठरते. काम करण्याची इच्छा कमी होणे हे देखील मानसिक कमजोरीचे एक मोठे लक्षण आहे. काही लोकांना असे वाटू लागते की काहीही करण्याचा अर्थ नाही. आधी ज्या गोष्टी आवडीने करत होत्या त्या देखील ओझ्यासारख्या वाटू लागतात. मानसशास्त्रात याला मोटिवेशनल ड्रॉप असे म्हणतात. म्हणजेच मनातील प्रेरणा हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे व्यक्तीचे काम, अभ्यास किंवा दैनंदिन जीवनावरही परिणाम होतो. मानसिकता कमजोर झाली आहे हे ओळखण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे सतत तुलना करण्याची सवय वाढणे. व्यक्ती स्वतःची इतरांशी तुलना करू लागते. इतर लोक अधिक यशस्वी, अधिक आनंदी किंवा अधिक सक्षम आहेत असे वाटू लागते. सोशल मीडियाच्या काळात ही समस्या अधिक वाढलेली दिसते. सतत तुलना केल्यामुळे व्यक्ती स्वतःच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करते आणि तिच्या मनात कमी मनाची भावना वाढते. झोपेच्या सवयींमध्ये बदल होणे हे देखील मानसिक कमजोरीचे एक संकेत असू शकते. काही लोकांना झोप येत नाही, तर काही लोक खूप जास्त झोप घेतात. मेंदू सतत विचार करत राहतो आणि मन शांत होत नाही. मानसिक ताण आणि झोप यांचा खूप जवळचा संबंध असतो. जेव्हा मन शांत नसते, तेव्हा शरीरालाही विश्रांती मिळत नाही. कधीकधी मानसिकता कमजोर झाली आहे हे शरीरातूनही दिसू लागते. सतत थकवा जाणवणे, कामात लक्ष न लागणे, डोके दुखणे किंवा शरीर जड वाटणे अशा समस्या दिसू शकतात. मानसशास्त्र आणि वैद्यकीय संशोधन दोन्ही सांगतात की मन आणि शरीर यांचा संबंध खूप मजबूत असतो. मनावर ताण असेल तर त्याचा परिणाम शरीरावरही दिसतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिकता कमजोर झाली आहे हे ओळखणे म्हणजे कमजोरी स्वीकारणे नव्हे, उलट ती सुधारण्याची पहिली पायरी असते. जे लोक स्वतःच्या मनातील बदल ओळखतात तेच लोक पुढे जाऊन त्यावर काम करू शकतात. मनाची ताकद वाढवण्यासाठी जागरूकता खूप महत्त्वाची असते. मन मजबूत ठेवण्यासाठी काही साध्या सवयी मदत करू शकतात. नियमित व्यायाम, योग्य झोप, सकारात्मक लोकांशी संवाद आणि स्वतःला थोडा वेळ देणे या गोष्टी मनाला स्थिर ठेवतात. मनाला विश्रांती देणे आणि भावनांना समजून घेणे हे मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक असते.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, की मानसिकता कमजोर होणे ही कायमची अवस्था नसते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे टप्पे येतात जेव्हा मन थकते. पण योग्य समज, योग्य आधार आणि योग्य प्रयत्न केले तर मन पुन्हा मजबूत होऊ शकते. म्हणूनच मनातील बदल समजून घेणे, त्याकडे दुर्लक्ष न करणे आणि स्वतःची काळजी घेणे ही प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक गोष्ट आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.